श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये कॅलेंडरविषयी माहिती आहे ती पाहणार आहोत। कॅलेंडर आपण नक्की कोणत्या दिशेला लावावं, ते जर चुकीच्या दिशेला लावलं तर त्याचे जे वाईट परिणाम आहेत ते आपल्यावरती काय होतात, लावण्यासाठी आपल्याला योग्य दिशा कोणत्या आहेत। त्याचबरोबर कॅलेंडरवरती आपल्याला एक मंत्र आहे तो लिहायचा आहे। ही संपूर्ण माहिती आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल। चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन आहे ते मिळेल आणि तुम्ही लगेच तो व्हिडिओ आहे तो पाहू शकचाल। चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया। कॅलेंडर हे आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपण त्यामध्ये सर्व काही पाहत असतो। त्यामुळे ते जर आपण चुकीच्या दिशेला जर लावलं तर नकारात्मकता ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये वाढते आणि त्यामुळे संकट, दुःख, अडचणी, समस्या अशा खूप प्रकारच्या अडचणी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी सुरुवात आहेत ते होतात। आपल्या घरातील बऱ्याचशाच वस्तू आहेत त्या आपण वास्तुशास्त्रानुसार ज्या काही ठराविक आहेत, म्हणजे ज्या आपल्याला सगळ्या जरी नाही जमलं वास्तुशास्त्रानुसार ठेवणं आणि त्या कधीच कोणाला शक्य होत नाहीत, संपूर्ण वस्तू आहेत त्या वास्तुशास्त्रानुसार ठेवणे किंवा आपलं घरी संपूर्ण वास्तुशास्त्रानुसार बांधणं कोणाला शक्य होत नाही। पण आपल्याला जेवढ्या काही वस्तू आहेत आपण ठेवू शकतो त्या आपण नक्कीच वास्तुशास्त्रानुसार ठेवाव्यात। याने खूप चांगला आहे तो आपल्या जीवनामध्ये फरक आहे तो पडतो। त्यामध्ये आपण कॅलेंडर, घड्याळ, त्याचबरोबर आपली गॅस शेगडी असेल, मग घराचा मुख्य दरवाजा असेल, आपण जे पिण्याचं पाणी आहे ते ठेवतो, अशा बऱ्याचशाच म्हणजे किंवा आपलं कपाट असेल, अशा बऱ्याचशाच ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतः हे करू शकतो। म्हणजे कोणत्या दिशेला ठेवायच्या, कोणत्या दिशेला हे करायचं ते आपण स्वतः ठरवून ते ठेवू शकतो। याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा आहे ती निर्माण होते आणि आपल्या जीवनामध्ये येणारे जे बरेचसे प्रॉब्लेम आहेत ते दूर होतात। त्यासाठी आपण अशा पद्धतीने ह्या वस्तू आहेत त्या ठेवण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे। आता नवीन वर्ष 2025 हे सुरू होणार आहे, त्यासाठी आपण सर्वजण आहेत ते कॅलेंडर आहेत ते आणणारच आहोत आणि ते कॅलेंडर आणल्यानंतर आपण कोणत्या दिशेला लावायचं आहे तर ते आता आपण पाहूया। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कॅलेंडर हे नक्कीच असावं। काही जणांचं असं म्हणणं असतं की मोबाईलमध्ये आपल्याला सर्व काही माहिती मिळते, सर्व काही आहे म्हणजे कॅलेंडर आहे त्याच्यामुळे सर्व काही माहिती मिळते, आपल्याला कॅलेंडरची गरज नाही। पण खरं म्हटलं तर वास्तुशास्त्राचा हा एक नियम आहे, छोटंसं का होईना आपल्या घरामध्ये कॅलेंडर हे असावं, कारण ते शुभ मानलं जातं। येणारी वेळ आहे ती आपलं कॅलेंडर आहे ते ठरवतं। आपल्या कॅलेंडरनुसार आपल्याला खूप काही माहिती आहेत त्या सर्व काही मिळतात। आपल्या सणावारांची माहिती मिळते, त्याचबरोबर तिथी कोणत्या आहेत, शुभमुहूर्त कोणते आहेत, ह्या ज्या सर्व काही माहिती आहेत त्या आपल्याला सर्व काही कॅलेंडरमधून आहेत ते आपल्याला कळतात आणि त्यासाठी आपल्या घरामध्ये कॅलेंडर हे नक्कीच असावं। आता कॅलेंडर आपण नक्की लावायचं कुठं ते आता आपण पाहूया, की प्रथम आपण पाहूया की कोणत्या दिशेला आपण लावायचं नाही आणि त्या जर दिशेला लावलं तर त्याचे जे परिणाम आहेत ते काय होतात तेही पाहूया। आपण आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण कॅलेंडर आणू त्यावेळेस ते आपण दक्षिण दिशेला आहे ते लावायचं नाही, कारण ही दिशा म्हणजे यमदेवांची दिशा असते आणि आपण या जर दिशेला जर कॅलेंडर लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा आहे ती जास्त प्रमाणात वाढते, कारण या दिशेला नकारात्मकता असते। त्याच्यामुळे आपण देवाच्या कोणत्याही देवाचे फोटो किंवा देवाच्या वस्तू आहेत, ग्रंथ हे आहेत तर ते आपण कधी दक्षिण दिशेला ठेवत नाही, कारण त्या साईडला नकारात्मकता शक्ती ही जास्त प्रमाणात प्रभावशाली असते, म्हणून आपण तेथे ठेवत नाही। जर आपण दक्षिण दिशेला जर कॅलेंडर जर लावलं तर आपल्या घरामध्ये आजारपण, अपमृत्यू किंवा अघटित ज्या घटना आहेत त्या घडण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे आपण दक्षिण दिशेला कॅलेंडर आहे ते लावायचं नाही। तसेच आपण पूर्व दिशेला जर कॅलेंडर जर लावले तर शुभ मानले जाते, कारण पूर्व दिशा ही सूर्यदेवांची दिशा आहे, तेथून आपल्याला प्रकाश मिळतो, सकारात्मकता लहरी आहेत त्या प्रवाहित होतात। देवांची दिशा ही तीच मानली गेलेली आहे, त्याच्यामुळे आपण त्या जर दिशेला जर कॅलेंडर लावलं तर ते अतिशय शुभ मानलेलं आहे। त्याचबरोबर आपण जर उत्तरेला जर कॅलेंडर जर लावलं उत्तर दिशेला तर काय होतं, उत्तर दिशेला जर आपण जर कॅलेंडर जर लावलं तर नोकरी, शिक्षण, त्याचबरोबर तुमचा व्यवसाय असू द्या, उद्योगधंदा असेल, यामध्ये प्रगती आहे ती होते, भरपूर अशी प्रगती होते। प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश आहे ते येतं, त्यामुळे आपण उत्तर दिशेलाही कॅलेंडर नक्कीच लावू शकता। पश्चिम दिशेला जर आपण जर कॅलेंडर जर लावलं तर काय होतं की आपल्या घरामध्ये पैसा आहे तो टिकून राहतो, लक्ष्मी आहे ते आपल्या घरामध्ये टिकून राहते, दारिद्र्य आहे ते नष्ट होतं,
म्हणजे आपल्याला कष्ट तर करावं लागतंच. असं मी म्हणत नाही की आपल्याला कष्ट करावं लागणार नाही. कष्ट आपल्याला करावंच लागतं. पण आपल्या ज्या नशिबाला जी साथ मिळते, जी दैवी साथ असते किंवा आपल्या घरामध्ये जी सकारात्मकता ऊर्जा प्रवाहित होते, त्यासाठी आपण अशा दिशेला जर म्हणजे योग्य दिशेला जर कॅलेंडर जर लावलं, तर आपल्याला नक्कीच याचा फायदा आहे तो होतो आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला कोणते अडथळे, प्रॉब्लेम येत नाहीत. जे आपण प्रत्येक काम करू त्यामध्ये आपल्याला यश आहे ते मिळतं. त्यासाठी आपल्याला या योग्य दिशेनेच कॅलेंडर आहे ते लावायचं आहे. आता दक्षिण दिशेला जर आपण ज्यावेळेस कॅलेंडर लावलं, तर आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये सर्व काही माहिती बघण्यासाठी आपण जातो, माहिती बघतो, त्यावेळेस आपलं जो चेहरा आहे, आपलं जे तोंड आहे ते आपलं दक्षिण दिशेला होतं. यामुळे वाईट जी शक्ती आहे त्याचा प्रादुर्भाव आहे तो आपल्यावरती पडतो. त्याच्यामुळे दक्षिण दिशेला हे लावायचं नसतं. आता काही जणांच्या घरामध्ये असं होतं की योग्य दिशेला जरी कॅलेंडर लावलं तरी आपण जे पहिलं जे जुनं कॅलेंडर आहे म्हणजे आता 2025चं आपण घेणार आहोत. पण तुमचं जे 2024चं आहे ते जुनं होणार आहे. तर त्याच कॅलेंडरवरतीही नवीन आणून लावलं जातं. तर तसं आपल्याला करायचं नाही. जे जुनं कॅलेंडर आहे ते आपण काढून टाकायचं आहे आणि आपण त्या ठिकाणी जे नवीन आहे ते लावायचं. एकावरती एक अशा प्रकारे आपल्याला लावायचं नाही. ते आपल्याला एकच ठेवायचं आहे. जुनं आहे ते आपण कचऱ्यामध्ये टाकायचं नाही. ते तुम्ही रद्दीमध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे केलं तरी चालू शकतं. कचऱ्यामध्ये का टाकायचं नाही? का तर त्यामध्ये देवी देवतांचे फोटो असतात. त्याच्यामुळे ते आपण कचऱ्यामध्ये टाकू नये. त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, त्याच्या पाठीमागंही आपल्याला कॅलेंडर आहे ते लावायचं नाही. काही जण घराच्या मुख्य दरवाजाच्या म्हणजे पाठीमागच्या साईडला अँगल असतात, त्यालाच कॅलेंडर आहे ते अडकवतात किंवा पाठीमागच्या भिंतीला म्हणजे जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या पाठीमागच्या भिंतीलाही कॅलेंडर आहेत ते लावतात. तर तशा प्रकारे करायचं. घराचा जो आपला मुख्य दरवाजा आहे, त्यातून सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ह्या येत जात असतात आणि त्याचा जो वाईट परिणाम आहे तो त्याच्यावरती पडतो आणि याचा परिणाम आहे तो आपल्या जीवनावरती पडतो. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे लावायचं नाही. मुख्य दरवाजाच्या पाठीमागे दक्षिण दिशा सोडून या तिन्ही दिशेला तुम्ही कुठेही कॅलेंडर लावलं तरी चालू शकतं. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या तिन्हीपैकी कोणत्याही एका दिशेला कॅलेंडर आहे ते लावू शकता. आता आपल्याला कॅलेंडरवरती एक मंत्र आहे तो लिहायचा आहे. तो मंत्र आपण कोणता लिहायचा आहे की आपल्याला प्रथम आपल्या कुलस्वामिनीचं नाव आहे ते लिहायचं आहे. कुलदैवताचं नाव आहे ते एक साईडला लिहायचं आहे. आपलं जे कॅलेंडर आहे ज्यावेळेस आपण आणू त्यावेळेस आपण ज्यावेळेस पहिल्यांदा आपल्या घरात लावणार आहोत, लावायच्या अगोदर आपल्याला त्यावरती एक मंत्र आहे तो लिहायचा आहे. मंत्र म्हणजे तो कोणता लिहायचा आहे की तो आता कसा लिहायचा आहे तोही तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओ आहे तो स्क्रीनवरती तुम्हाला दाखवेन. मीही आता ते नवीन कॅलेंडर आहे ते आणलेलं आहे. मी श्री स्वामी समर्थ केंद्रातून जे कॅलेंडर आहे जे मिळतं तेच मी कॅलेंडर नेहमी आहे ते वापरते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतं जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही आणून लावू शकता. असं माझं म्हणणं नाही की तुम्ही तेच आणा आणि तेच वापरा. मी वापरते म्हणून तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठरवायचं आहे की तुम्हाला कोणतं आणायचं आहे आणि कोणतं जरी आणलं तर त्यावरती आपल्याला अशा प्रकारचा मंत्र आहे तो लिहायचा आहे. प्रथम आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायचं आहे. नंतर कुलदैवतांचं नाव लिहायचं आहे आणि मधोमध आपल्या गुरूंचं नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे नाव आहे ते आपल्याला लिहायचं आहे. ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल की आपल्याला कशा पद्धतीने लिहायचं आहे आणि ते मी कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. लिहिताना मात्र आपल्याला लाल शाईचा वापर आहे तो करायचा आहे. तुम्ही कॅच पेन वापरू शकता, परमनंट लाल शाईचा पेन वापरू शकता किंवा साधा लाल शाईचा पेन वापरला तरी चालेल. आणि हे जरी नाहीच मिळालं तुम्हाला तर तुम्ही कुंकवाचा जो गंध आहे तो तयार करून त्यानेही लिहिलं तरीही चालू शकतं. ही सर्व माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.